स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय रे, झोपला नाहीस अजून? नाही बाबा, मनात विचार येत असतील ना नको नको ते, झोपच लागत नाही। पुन्हा रीमाचं काही? नाही नाही नाही, रीमाचं नाही बाबा। मी सौरभला फोन केला होता, त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला। म्हणजे खूप लागलं नाही आहे त्याला, तसा सिव्हिअर नाही आहे, पण बाबा त्याच्या बोलण्यातनं मला असं वाटलं की त्याला शशांक आणि आम्हीबद्दल कळलंय। नाही, पण हे त्याला कसं कळलं? सांगणारे काय कमी असतात का बाबा? पण खूप अपसेट वाटलं मला। साहजिकच आहे, आपली बायको जर दुसऱ्या कुठल्या पुरुषाच्या, तो सुद्धा स्वतःचा मित्र असेल, त्याच्या प्रेमात पडला म्हटल्यानंतर कोणीही अपसेट होणारच ना। नाही, पण आता घटस्फोट झाल्यावर त्यांनी अशी अपेक्षा का करावी की तिने लग्नच करू नये म्हणून? आणि शशांक त्याचा मित्र आहे हा केवळ योगायोग आहे, आणि त्याला अवंतिकाचा नाईलाज आहे, आणि तिला तरी आधी माहिती नव्हतं ना। पण बाबा त्याच्या दृष्टीने विचार केला ना सलील, तू त्याच्या बाजूनी फार विचार करायला लागलायस। वाय नॉट? त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलंय बाबा, अँड आय स्ट्रॉंगली बिलीव्ह तो खरंच बदललाय। आणि मला वाटतं जर तसं खरंच असेल ना, तर आम्ही पॅचअपचा विचार करायला काय हरकत आहे? नाही, मला नाही वाटत तसं। आम्हाला कोणालाच तसं वाटत नाही। पण बाबा तिने शशांकशी लग्न करायला सुद्धा तुमचा विरोधच आहे ना? अरे ते एकंदर परिस्थिती बघून आम्ही तसं म्हणतोय। अरे आत्ता नुकती कुठे सावरती ती, पुन्हा तिने स्वतःला नवीन प्रश्नांमध्ये गुरफटून घ्यावं का? मला तर हे दोन्ही पर्याय योग्य वाटत नाहीयेत। मला वाटतं एकदा शशांकला भेटावं आणि मगच त्याच्याबद्दल काय ते ठरवावं। उतरलाय ना रे ताप? तुम्ही कसं वाटतंय आता? डॅड, तू मॉमला घराबाहेर का काढलंस? हे बघ जुई, मी तिला काढलं नाही, ती स्वतःहून गेली। नाही डॅड, मला माहिती आहे तूच तिला घराबाहेर काढलंय, आणि त्याचं कारणही मला माहिती आहे। तुला अवंतिका आंटीशी लग्न करायचंय ना? हे बघ जुई, नाही डॅड,
तू खरं सांग, तुला खरंच अवंतिका आंटीशी लग्न करायचंय? समजा मी केलं लग्न तर मी काय करू शकेन डॅड? मी फक्त मम्माकडे निघून जाईन, बिकॉज आय कांट स्टॉप यू फ्रॉम डुईंग दॅट. अँड इफ यू डू सो, मी या घरात पण राहू शकत नाही. म्हणून म्हणते, तुम्हाला आत्ताच मम्माकडे नेऊन सोड. जुई बेटा, असं काय? अगं आत्ता ताप उतरतोय बेटा तुझा, हो की नाही? उगाच काहीतरी हट्ट नको करूस. तुला काही झालं तर किती टेन्शन येतं, मला माहिती आहे की नाही तुला? अगं माई, तुला टेन्शन येत असेल ग, पण डॅडला थोडीच येते आणि त्याला येणारही नाही. आणि आता तर त्याला वेळ पण नसणार आहे ना माझ्याकडे बघायला. जुई काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. मी खरंच बोलते डॅड. जुई, जुई बाळा, हे बघ असं रडायचं नाही. हा अगं मग औषधाचा काही उपयोग होणार नाही. काय हा रडू नको बरं. मी डॅडला घेऊन बाहेर जातो. चल शशांक, चल. माई आहे तुझ्याजवळ, आता शांत झोपायचं बरं का. चल तू थांब. ये, तुला मुद्दामच जुईच्या रूम मधून बाहेर आणलं मी. ही जुई ना फार हट्टी झाली हल्ली. तिच्या वागण्यावर एकदम असा शेरा मारण्यापूर्वी स्वतःची वर्तणूक पण तपासून बघायला नको का? हे बघ शशांक, आजपर्यंत तू तुझ्या मनाला हवं तसं वागलास. मला पटलं न पटलं, मी तुला कधी काहीही बोललो नाही. आपल्या दोघात तशी मैत्री कधीच नव्हती. पण एक वडिलकीच्या नात्यानेही मी तुझ्या निर्णयात कधीच कसलाच हस्तक्षेप केला नाही. पण आज एक गोष्ट सांगावीशी वाटते. हे बघ, तू या घरातला मोठा मुलगा. तुझी मॅच्युरिटी, तुझी इंटिग्रिटी याचं मला नेहमीच कौतुक वाटत आहे. तू आतापर्यंत घेतलेले सगळे निर्णय पूर्णपणे विवेकबुद्धी वापरून घेतलेस, याविषयी मला खूप आदर आहे. आता रिचाशी तू लग्न करण्याचा घेतलेला निर्णय मला आणि माईला फारसा मान्य नव्हता. दुर्दैवानं तुझं आणि तिचं लग्नही फारसं टिकलं नाही. रिचा निघून गेली. पण त्यावेळी सुद्धा तुझ्या चुकीच्या निर्णयाबद्दल आम्ही एक चकार शब्दही काढला नाही आणि तुझ्या पाठीशी उभे राहिलो. तुझं वैफल्य, तुझा एकटेपणा, तगमग सगळं आम्हाला दिसत होतं, पण तरीही आम्ही गप्प होतो. आता इतक्या वर्षांनी तू पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतलास, आम्हाला खूप आनंद झालाय. आणि आता या वयात आम्हाला तुझ्या आनंदाशिवाय दुसरं काय हवंय रे? म्हणूनच तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. जो काही निर्णय घेशील तो पूर्णपणे नीट विचार करून घे. अवंतिकेशी तू लग्न केल्यानं तुझा एकटेपणा तर दूर होणारच आहे आणि तू सुखी होशील याबद्दल आम्हाला कसलीही शंका नाही आहे. पण हे करत असताना तू जुईचाही विचार करायला हवाच. हे बघ, एका
एका अत्यंत नाजूक वळणावरून चालली आहे ती. या लग्नामुळे जर जुईत आणि तुझ्यात दुरावा निर्माण झाला तर काय? उद्या जुई किंवा अवंतिका असा निर्णय घेण्याची जर वेळ आली तर तू काय करशील? मावशी, सौरभ कुठे आहेत? असं अचानक काय झालं सौरभ? मम्मा, तुम्ही कशाला एकदम असे आलात अचानक? म्हणजे काय येणार नाही आम्ही? तुम्हाला ऍक्सिडेंट झाला असं आम्हाला कळलं आणि जीव अगदी कासावीस झाला. रात्रभर डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. मम्मा, मी तुमच्याशी नीट बोललो होतो ना फोनवर. पण फोनवर बोलणं एक गोष्ट असते सौरभ, आणि प्रत्यक्ष व्यक्तीला भेटणं वेगळी गोष्ट असते. किती काळजी कराल तुम्ही मम्मा? काळजी तर वाटणारच ना. इथे तुम्ही असे एकटे राहणार. फार तर सोबतीला अमोल. तुमचं स्वतःचं असं माणूस असतं ना तर आम्ही निवांत राहिलो असतो कोल्हापुरात. अवंतिकाला कळवलंत? हो. मग येऊन गेल्या का त्या? हो. आम्ही फोन करतो त्यांना आर्यला घेऊन यायला. म्हणजे घर कसं जरा भरल्यासारखं वाटेल. नाही, नको. का? मावशी, एक नवी आणि महत्वाची डेव्हलपमेंट तुमच्या कानावर घालायची राहिली. अमोल प्लीज. अवंतिका लग्न करतीये मावशी. कोणाशी? शशांक नेरूरकर. काहीतरी भलतंच ऐकतोय आम्ही अमोल. त्यांच्या मनात असं काही चाललं असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. उलट त्यांच्या अलीकडच्या वागण्यावरून आम्हाला आशाच वाटत होती. हा म्हणजे धक्काच आहे आम्हाला. मामा, जाऊ देत ना आता. हिज हिज ओन. तिचं आयुष्य आहे, तर तिला काय करायचं ते करू दे ना. करू दे. आम्हाला काय करायचंय? पण तुम्ही मात्र त्यांना मदत करायला जाऊन त्या दलदलीत आणखीन फसू नका. आता तरी जरा शाणे व्हा सौरभ. काय सांगतेस काय? हो, नशीब फार मार लागला नाही. किरकोळ जखमा झाल्यात. पण सौरभचं ड्रायव्हिंग चांगलं आहे. काही नाही रे, स्पीडमध्ये चालवत असणार गाडी. निष्काळजीपणा, दुसरं काही नाही. नाही, म्हणजे मग त्याला मला भेटायलाच पाहिजे. हे त्याच्याकडनं अपेक्षित नाही. तू भेटणार त्याला? हो का? नाही, खरं म्हणजे याच्या आधीच मी त्याला भेटायला पाहिजे होतं. पण मी अवंतिकाशी लग्न करतो हे कळल्यानंतर त्याला काय वाटेल याचा अंदाज येत नव्हता. खरं त्याला भेटणं खूप खूप अवघड होते मला, पण भेटायला तर पाहिजेच. कारण काही झालं तरी तो आधी माझा मित्र आहे. खरंय, तुम्ही दोघांनी भेटून ह्या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर करून टाकायला हव्यात. ते जास्त चांगलं. खरं सांगू दादा, सौरभ खूप सरळ माणूस आहे. म्हणजे तो कधीही कुणाबद्दल वाईट विचार कधीच करणार नाही, आणि याची मला खात्री आहे. प्रॉब्लेम आहे तो मिसअंडरस्टँडिंगचा. म्हणजे काय दादा, की परिस्थितीमुळे माणसं कधी कधी एवढी निराश होतात की ते स्वतःपेक्षा इतरांवर जास्त विश्वास ठेवायला लागतात. आणि या अशा परिस्थितीमध्ये जर आजूबाजूला कान फुंकणारी लोक असतील ना तर ते मग त्यांचं ऐकून निर्णय घेतात. आणि म्हणूनच मला काळजी वाटते की सौरभच्या बाबतीत असं काही होऊ नये. तू काही काळजी करू नको. मी शांत आहे, कारण मला माहिती आहे की मी सौरभला कधीच दुखावणार नाही. चल जाऊ. या, गरम गरम चहा घ्या. थँक्यू. कसला विचार चालेल सौरभ? नाही, काहीच नाही. अवंतिकाच्या लग्नाबद्दल कळल्यापासून तुम्ही खूप डिस्टर्ब दिसताय आम्हाला. काहीतरीच काय मग. माझा काय संबंध आता?
आयुष्य तिचं, निर्णय तिचा. मी कशाला डिस्टर्ब? उलट चांगलंच आहे की शशांक सारखा चांगला नवरा मिळाला तिला. तसं म्हणा तुम्ही हवं तर, पण तुमच्या मनात काय चाललंय हे आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? काय वादळ चाललंय हे कळत नाही असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही डिव्होर्स घेतला असेल अगदी कोर्टात जाऊन, पण तरी एका बारीक रेशमी धाग्याने तुमचं मन अजून गुंतलेलं आहे अवंतिकामध्ये. अगदी परवापर्यंत तुमच्या नकळत तुम्ही खूप हळवे व्हायचा त्यांच्याबद्दल. त्यांचा हा निर्णय खूप सलतोय तुमच्या मनाला, हो ना? आधीची गोष्ट वेगळी होती. त्या एकट्या होत्या तरी एका अर्थानं त्यांचं आयुष्य तुमच्या भोवतीच गुंफलेलं होतं. अवंतिकानी शशांकशी लग्न केलं तर नात्याचं परिधच बदलेल, त्यांचं विश्वास बदलून जाईल, हेच चालतंय ना तुमच्या मनाला? ए सेन, संध्याकाळी मारो बाहेर येशील ना? अरे नाही रे, अरे आज नेहाचा बर्थडे, मी अजिबात फ्री नाहीये. तिने सगळ्यांना ट्रीटला बोलवलंय. का म्हणजे तुला नाही इन्व्हाइट केलं? नाही. अरे तिने घरी फोन केला असेल पण तू नसशील. सेन, तिच्याकडे माझा मोबाईल नंबर आहे. दॅट केस तिला तुला बोलवायचं नसेल. कम ऑन यार नीरज, तिने तुला फोन नाही केला पण तू तिला विश करायला फोन केलास का? मी कशाला करू? कम ऑन यार नीरज, तूच म्हणतोस ना शी इज अ गुड फ्रेंड. मग हे बघ, तिच्या आईला मी फोन केलेला चालत नाही. पण रोहितने केलेला चालतो ना. रोहित येणारच असेल आज. पण काही म्हणा, रोहित आणि नेहा ग्रेट पेअर यार. काय तो रोहित कार्टून आहे, कळलं नसेल. तू त्याच्याबद्दल काही सांगू नकोस मला. कम ऑन यार नीरज, यू शुड बी हॅपी फॉर नेहा. अरे तिने तुला नाही इन्व्हाइट केलं पण तू तिच्याकडे जाऊन तिला विश करू शकतोस ना. एक गिफ्ट घेऊन जा, तिला बरं वाटेल. हे बघ, तुम्ही पहिल्यासारखे मित्र तरी व्हाल परत. काय मला माहित नाही रे सेन. अंतर मिटवणं जेवढं सोपं असतं तितकंच अवघड असतं. नाही परवा आयुष्यभर एकत्र चालण्याचं वचन देणारी तूच होतीस. जागा बदलल्या की रेफरन्सेस बदलतात, भूमिकाही बदलते. खरं, अगदी खरं. या इथे मी फक्त तुझाच असतो, तुझाच. आणि घरी गेलो की इतर सगळ्या नात्यांचे संदर्भ अंगावर चढायला लागतात. कुणाचा बाप, कुणाचा मुलगा. आणि थोड्या वेळानं आपण खरंच कुणाचे कोण होत हेच समजेन असं होतं. एक पाऊल पुढे टाकावं तर आईबाबांना वाटणारी काळजी अस्वस्थ करते, आर्याची माया मागे खेचते. याच अस्वस्थपणात मी पण जातोय. या नात्याबद्दलची प्रत्येकाची मतं वेगळी, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या, प्रत्येकाच्या माझ्याकडनं अपेक्षा निराळ्या. खूप विचार करते मी रात्र रात्र. मलाच कळत नाही की काय हवंय मला नेमकं. एका क्षणी वाटतं की जुगारून द्यावं सगळं, नीती नियम बंधनं द्यावा आपल्याच मनाला कौल. ऐन तारुण्यात आयुष्याची होरपळ वाट्याला आली तेव्हा कुणापुढे केली होती विनंती, अर्जव, नकार. सोसलं ना सगळं एकटीने ओढखट्ट मिटून.
पाठ फिरवली उद्ध्वस्त संसाराकडे आणि चालत राहिले एकटी, काट्या कुट्यातून अनवाणी, अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत सोसलं ना सगळं एकटीने. कुणीही असलं अवतीभोवती दिलासा देणारं, आधार देणारं, तरी स्वतःच्या जखमा स्वतःलाच सुसायला लागतात. पण मग असं वाटतं की आज जेव्हा पायालगत हिरवळ दिसतेय तेव्हा मी का नाही टाकायचं त्याच्यावर पाऊल. जर माझ्या डोक्यावर कोणी मायेने सावली धरतंय तर झुगारून द्यायची ती. इतकं दुःख भोगल्यावर सुखाची झुळूक मन भरून अंगरावर पांघरण्याचा हक्क नाहीये का मला? नाहीये. असायला आपल्या दोघांनाही असायला.